वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीडच्या जेलमध्ये मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येते। महादेव गित्ते आणि सहकार्याकडून ही मारहाण झाल्याची माहिती मिळते। बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या 2 गटात वाद झाला। कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये वाद मिटवल्याची माहिती मिळते। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीडच्या जेलमध्ये मारहाण करण्यात आल्याची माहिती आज समोर आली आहे। महादेव गित्ते आणि सहकार्याकडून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे। बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या 2 गटात वाद झाला। कारागृहातील सुरक्षा रक्षकांमधील खरतर सुरक्षा कर्मचारी जे होते त्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवल्याची माहिती मिळते। कराड आणि सुदर्शन घुलेला बीडच्या जेलमध्ये मारहाण करण्यात आली आहे असं वक्तव्य आज सुरेश धस यांनी केले। भाजपा आमदार सुरेश धस यांनी या संदर्भात मोठा दावा केलाय। कदाचित तो असंतोष बाहेर आला असेल, परंतु शेवटी आपल्याकडे कायदा आहे, न्यायव्यवस्था आहे। त्या ठिकाणी योग्य ती न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी या यंत्रणा करत असतात। परंतु मला अजून का कुठे कशातनं मारहाण झाली याची कल्पना नाही, त्याच्यामुळे सविस्तर भाष्य करणं त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही। याच्यावरून आपल्याला हेच सिद्ध होतंय की ह्या ज्या टोळ्या होत्या वेगवेगळ्या आणि त्यांच्यातली टोकाची जी भांडणं होती ती आज स्पष्टपणे बाहेर येताना दिसतायत आणि कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव हा मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्यात आहे हे याच्यातनं नक्कीच कळतंय। तर आताच्या घटकेला यांच्यावर सक्तीने कारवाई झाली पाहिजे। यापुढे अशा घटना घडू नये याची काळजी देखील सरकारने घेतली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।